नवरा बायको किंवा दोन व्यक्तींनी समान असणं गरजेचं आहे का? म्हणजे कारण आपण एकमेकाला पूरक असणं गरजेचं आहे का सगळी कामं सगळ्यांनी करणं गरजेचं आहे? म्हणजे मी मॅरिड आहे, माझ्या घरी रोजचा हा वाद आहे आमचा की कोण काय काम करणार, मला हे येत नाही, म्हणजे मला झाडू मारायला येत नाही, तर माझं असं होतं की मी दुसरं करतो ना, मला झाडू नको मारायला लावूस, मला नाही आवडत. पण मुद्दा मला ॲब्सोल्युटली व्हॅलिड, ह्याचं पुढं करायचं काय? म्हणजे समानता महत्वाची आहे का पूरकता महत्वाची आहे? सी जसं आता मला स्वयंपाक आता जमायला लागलाय, तर समजा माझ्या बायकोला जमत नसेल तर ती जबाबदारी मी घ्यायला पाहिजे. समजा माझ्या बायकोला जमत असेल तर मग तुम्ही विचार पण करायला परत पहिली पाहिजे. चॉईस त्या कामाची बायकोची आहे. नाही ना, ती नाही राहायला पाहिजे. ओके. ती नाही राहायला पाहिजे, कारण तिला जर का येत नसेल तर पहिली चॉईस तू काम करायची पाहिजे, कारण ते तुला जमतंय. आता समजा दोघांनाही समसमान जमतं आहे तर मग विचार करायला पाहिजे की आपल्याला दोघांना कुठल्या वेळेला तो स्वयंपाक तयार पाहिजे, त्या वेळेला कोण फ्री आहे. मग मे बी सोमवारी मी फ्री आहे, मंगळवारी बायको फ्री आहे, तर त्यानुसार त्यांनी त्यांच्या कामाची विभागणी करायला पाहिजे. म्हणजे काय की ते काम होणं महत्वाचं आहे, ते काम दोघांचंही आहे. म्हणजे स्वयंपाक करणं हे फक्त नवऱ्याची किंवा बायकोची जबाबदारी नाही आहे, तर दोघांची जबाबदारी आहे. ते काम पूर्ण होणं महत्वाचं आहे, त्यामुळे ते कसं होतंय हे जास्त महत्वाचं आहे. सो ते दोघांनी मिळून ते पूर्ण करायला पाहिजे.